शाळेत पिण्यासाठी पाणी नाही आणि शिक्षक देखील एकच. संतप्त झालेल्या तडवळेतील महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे. तडवळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर. ग्रामसेवकांच्या कथित उद्धट वर्तनाने महिलांचा संताप झाला अनावर. बार्शी तालुक्यातील तडवळे येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पिण्याच्या पाण्यासह विविध मूलभूत समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्यांबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक कारवाई न झाल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत निषेध व्यक्त केला आहे. तडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुमारे 60 विद्यार्थी शिक्षण घेत असून संपूर्ण शाळेसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची पालकांची तक्रार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेर जावं लागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शाळेची संरक्षण भिंत नसणे, आवारात खड्डे पडणे आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या समस्यांबाबत महिलांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ग्रामसेवकाने उद्धटपणे व अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून कार्यालयाला टाळे ठोकले. यानंतर महिलांनी गट विकास अधिकाऱ्यांची भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शाळेतील समस्यांची सविस्तर माहिती दिली. त्याची दखल घेत गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक यशवंत तळेकर यांना तातडीने तडवळे येथे भेट देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ग्रामसेवकांनी शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शाळेतील पाणी, शिक्षकांची कमतरता व इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे. जी प्राथमिक शाळा तडवळे या गावातील काल शाळेत मीटिंग ठेवली होती. सगळ्या महिला जमा झाल्या. मग महिला जमा झाल्यावर शाळेत सुविधा नाही, महिलांनी ठरवलं चला आपण ग्रामपंचायतमध्ये जाऊ. मग सगळ्या महिला आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलो. काल ग्रामसेवकला फोन केला, मुलांना प्यायला पाणी नाही, टाकी फोडलेली आहे मुलांची. ग्रामसेवक म्हणला गेटच्या बाहेर टाकी आहे की तिथे मुलांना जाऊ द्या पाणी प्यायला. रोड वाहतोय आहे, रोड वाहतोय. मग मुलांनी तिथं जायचं का, पाण्याची बाटला घेऊन यायच्या का? ग्रामसेवकला बोलल्यावर ग्रामसेवक म्हणला काय मी काय गोष्ट सांगतो काय, का म्हणता, असं सगळ्या महिलांना ग्रामसेवक बोलला. जिल्हा प्राथमिक शाळा येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही लहान मुलांसाठी, तसेच शिक्षकही नाही. 60 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आहे, तरी शिक्षकाची सोय व्हावी, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. शाळेतील जे आजूबाजूचे बांधकाम आहे ते खाली पडलंय त्याचीही सोय व्हावी आणि स्वच्छता व्हावी. ते गेल्या वर्षीचं पडलेलं साहित्य तेही उचलण्यात आलेलं नाही, तरी या सगळ्यांची व्यवस्थित सोयी सुविधा व्हावी.